पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद शिवारात सोमवारी 15 एप्रिलला पहाटे धारदार हत्यारांसह सशस्त्र दरोडा टाकत 2,48,500 रुपयांचा ऐवज घरातील कुटुंबियांना मारहाण करत पळून नेणाऱ्या 6 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 24 तासात जेरबंद केले असून या टोळीने 4 गुन्ह्यांची कबुली दिली। पकडलेल्या टोळीकडून 2,68,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या दरोडा संदर्भात वसंत गणपत जवक यांनी फिर्याद दाखल केली होती। या गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, समाधान भाटेवाल आणि अंमलदार भाऊसाहेब काळे, बबन मखरे, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, संदीप चव्हाण, भीमराज खरसे, संदीप दरंदले, फुरकान शेख, मच्छिंद्र बर्डे, रवींद्र घुंगासे, रोहित येमुल, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, जालिंदर माने, किशोर शिरसाट, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर आणि महिला अंमलदार भाग्यश्री भिटे आणि ज्योती शिंदे अशांची 2 विशेष पथके तयार केली। पथकांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आरोपींचे वर्णन, आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत याबाबत माहिती घेऊन रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास करताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना वरील गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी रमेश भोसले राहणार कामरगाव तालुका नगर याने त्याच्या इतर साथीदारांसह केला असून आरोपी कामरगाव शिवारातील नगर पुणे रोडवरील हॉटेल संतोष जवळ येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली। त्यामुळे सदर पथकाने कामरगाव शिवारातील हॉटेल संतोष येथे सापळा लावून रमेश उर्फ मुकेश सीताराम भोसले वय 30 राहणार विठ्ठलवाडी रोड कामरगाव तालुका नगर याला पकडले। त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने इतर साथीदार दिनेश भोसले, सागर भोसले, शशिकांत भोसले, वसीम भोसले, राहुल भोसले सर्व राहणार विठ्ठलवाडी रोड कामरगाव शिवार तालुका नगर आणि पायल काळे राहणार भोरवाडी तालुका नगर अशा सर्वांनी मिळून जवक यांच्या घरात जाऊन घरातील लोकांना लाकडी दांडके आणि कत्तीने मारहाण करत चोरी केल्याचे सांगितले। पथकाने कामरगाव शिवारातून इतर 5 जणांना ताब्यात घेतले, मात्र पायल काळे हा फरार आहे। या आरोपींनी घराच्या परिसरात लपवून ठेवलेले चोरीतील दागिने, रोख रक्कम, पल्सर मोटरसायकल, 2 लोखंडी कत्ती आणि 1 लोखंडी तलवार असा एकूण 2,68,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।